तो P1 की पहली ओवर की पहली गेंद लेके जो गेंदबाज अलंकार 3 ओवर का मुकाबला स्ट्राइक एंड पे आ चुके, सलामी जोड़ी मैदान में पहुंच चुकी है गीतेश और आकाश मड़वी। और यहाँ पर संगीत पाटिल सैगी भाई को भी यहाँ पे सम्मानित किया जाएगा। लेग स्पिन बॉलर है संगीत पाटिल। और सुभाष पाटिल साहब इनकी ओर से इस प्रतियोगिता के लिए 3000 रुपए की देनगी आई है, उनका तहे दिल से शुक्र गुजारना चाहेंगे। चलेंगे सेमीफाइनल की पहली ओवर की पहली बॉल। ये गेंद अच्छा शॉट सिलेक्शन किया है, नंबर आएंगे अंपायर डिसीजन, इट इज अ 4 रन कॉल। और चौवे के साथ शुरुआत हो चुकी है इस सेमीफाइनल की। तीन ओवर का मुकाबला है। देखिए सुबह से रविंद्र चर्लेकर यहाँ पर स्कोरिंग कर रहा है और हमारे दूसरे दोस्त हैं मनोज मात्रे जो कि मोराव गांव से बिलोंग करते हैं, बिल्कुल अच्छी कमेंट्री कर रहे हैं। और हमारे दो क्वालिफाई अंपायर्स है आत्माराम कोहली सर और प्रवीण पवार सर। और हमारे लाइव कवरेज जो है, ये गेंद अच्छी गेंद ही गेंद हवा में, लेकिन गेंद ज्यादा आगे चली गई। तो मैं ये क्या हुआ, तो मैं और इस चक्कर में आकाश मड़वी को मैदान से बाहर निकलना पड़ेगा। कहते हैं ना भाई, हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहा दम था, और मेरी किश्ती डूबी जहां वहां पानी कम था। और आकाश मड़वी बिल्कुल मैदान से बाहर आते हुए एक रन चुराया, दूसरे की कोशिश करने गए और खुद जैसे कहते हैं ना कि सुसाइड करके मैदान से बाहर आ चुके हैं। अब उनकी जगह लेने के लिए नए बल्लेबाज मैदान के अंदर कौन जाएंगे, ये देखना लाजमी रहेगा। तुषार कोहली आ चुके हैं मैदान के अंदर, पिछले तेजस कोहली आ चुके हैं। तेजस कोहली आ चुके मैदान के अंदर। मैंने पावर प्ले P1 की पहली और प्रोग्रेस पे पहली गेंद के ऊपर चौवा आया था, दूसरी गेंद के ऊपर महज सिंगल निकाली और रनआउट के तौर पे आकाश मड़वी को मैदान से बाहर निकलना पड़ा। तो मैं हुई थी। देखिए कुछ समय में सूरज भी ढल जाएगा, अंधेरा जल्दी छा जाता है, लेकिन यहाँ पे ग्रैंड फिनाले भी हमें खेलना है। वक्त की बात करें तो 5 बज चुके हैं। ये गेंद हवा में है, गेंद के नीचे फील्डर और कैच को ड्रॉप किया। यहाँ पे जीवन दान जरूर मिला है, तेजस को 2 रन भी मिलेंगे और इस 2 रन की बदौलत टीम का टोटल बन चुका है यह से अब 7 रन। 7 रन लग चुके स्कोर कार्ड के ऊपर। 3 ओवर का मुकाबला है, तो 3 ओवर में लगभग 35-40 रन आने जरूरी है। ये गेंद के ऊपर महज मिलेगी सिंगल। अब हर एक बड़े शॉट में तब्दील करना चाहते हैं, लेकिन बल्ले के बीच सही तरह नहीं आ रहे, महज सिंगल ही आ रहा है। इक्का दुक्का से बात बढ़ रहा है। पहली गेंद के ऊपर 4 आए थे, लेकिन अब टीम का टोटल बन चुका है 8 रन। रिवर्स स्पीड खेलने का प्रयास, उधारी तलवार का इस्तेमाल किया था। जब सीधी उंगली से घी निकलता है तो उंगली टेढ़ी करने की जरूरत नहीं होती, सीधे बल्ले से रन सिंगल डबल तो आ रहे, वो निकालना जरूरी है। आप ये रिवर्स स्पीड अटेम्प्ट करोगे और अगर गेंदे मिस हो जाएगी तो फिर अंत में इसका हिसाब देना पड़ेगा, इसमें कतई संदेह नहीं है। गेंदबाज अलंकार तैयार अपने खेमे की अगली आने आखिरी गेंद फेंकेंगे। P1 की अंतिम आखिरी गेंद शेष। ये देखिए घुटना टेका है, लेकिन क्या तमाशा देखने को मिलेगा। गेंद हवा में है और ये चलिए ये 4 रन आएंगे। ये चौवा मिलेगा, चौवे के साथ पहले ओवर का खात्मा होता हुआ। एक ओवर के साथ टोटल की बात करते तो टोटल बन चुके यहाँ से 12 रन। 12 रन लग चुके स्कोर कार्ड के ऊपर। शुरुआत थोड़ी अच्छी जरूर हुई है। चलिए मुकाबले को स्पीड अप करना है,
ग्रैंड फिनाले भी हमें खिलाना है, जल्द से जल्द फील्ड लगाना है टीम मोरावे। तो अब अपनी ओर से पहली टीम की ओर से दूसरी ओवर लेके आएंगे, गेंदबाजी की कमान संभालेंगे गेंदबाज है मिस्टर रोहन पाटिल। रोहन पाटिल के हाथ में गेंद है, स्ट्राइक एंड पे बल्लेबाज तेजस तेजस कोहली के हाथ में पल्ला है। क्या करिश्मा कर पाएंगे यहाँ पर। ये गेंद हवा में है, गेंद के नीचे फील्डर है, लेकिन फील्डर बनेंगे दर्शक। नंबर आए 6 और टीम का टोटल एकदम से छलांग लेते हुए 18 रन लग चुके स्कोर कार्ड के ऊपर। 18 रन आ चुके हैं। रोहन के पहली गेंद के ऊपर एक शानदार छक्का दागा है। जब पहली गेंद के ऊपर विकेट आता है ना तो गेंदबाज के हौसले बुलंद रहते हैं, लेकिन जब बड़ा हिट आता है ना तो बल्लेबाज हावी हो जाता है गेंदबाज के ऊपर। लेकिन यहाँ पर क्या होगा। अच्छी गेंद, सटीक लाइन की गेंद थी, बल्लेबाज इस गेंद को पढ़ नहीं पाए, चकमा खा गए बल्लेबाज। और चकमा खाने वाले गेंद के ऊपर कभी कोई नंबर नहीं था, इसी के साथ ये गेंद के ऊपर भी कोई नंबर नहीं आ रहा। रेड आउट गेंद की समाप्ति, टीम का स्कोर वहीं पे रुका हुआ, एक विकेट के नुकसान के बाद 18 रन स्कोर कार्ड के ऊपर। 18 रन लग चुके स्कोर कार्ड के ऊपर। अभी भी 9 गेंदें शेष है टोटल इस पारी की, माफी चाहूंगा 10 गेंदें शेष है। यह सिंगल आई, ये सिंगल के साथ टीम का स्कोर बन चुका है 19 रन स्कोर कार्ड के ऊपर। 19 रन आ चुके स्कोर कार्ड के। अब स्ट्राइक एंड पे आ चुके बल्लेबाज गीतेश, 2 चौवे के साथ 9 रनों के ऊपर निजी खेल रहा है। और उनके साथी तेजस कोहली निजी 10 का योगदान दिया है और अभी भी मैदान के अंदर डटे हुए हैं। लेकिन इस वक्त यहाँ पर क्या होगा, कितना टोटल जमा करेगी टीम। बोलवे ये देखिए तकनीक का इस्तेमाल किया, खाली गेंद को पुश किया, पुश करो खुश रहो, और महेश ने निकाली सिंगल, और सिंगल का टीम का स्कोर बन चुका है 20 रन। 20 रन आ चुके स्कोर कार्ड के ऊपर। शाम का समय है और जब यहाँ पे रविंद्र चंद्रेकर प्रैक्टिस के लिए आते तो बड़े बड़े छक्के देखने के लिए मिल जाए, लेकिन इस वक्त न छक्का और चौवा देखने के लिए मिल रहा है। इस ओवर में एक पहला जरूर आया था। चलिए ये गेंद हवा में, गेंद के नीचे का फील्डर पहुंच पाएंगे, जी हाँ पहुंचे जरूर थे लेकिन कैरी नहीं कर पाए। सिंगल को डबल में कन्वर्ट किया, क्या तीसरा निकालेंगे, जी हाँ प्रयास तो किया है और मिलेगा भी 3। और यहाँ पर चौथे के लिए भागे अंपायर की उंगली आसमान में, तो 3 ही मिलेंगे और विकेट भी मिलेगा। तो 3 के बदौलत टीम का स्कोर बन चुका है 23 रन, 23 रन इन स्कोर कार्ड। अब अंतिम आखिरी एक गेंद शेष है। गीतेश के पारी का खात्मा हो चुका है। अब न्यू कैंडिडेट बैट्समैन मैदान के अंदर दाखिल हो रहा है, तुषार कोहली। दोनों जो बल्लेबाज रनआउट के तौर पर मैदान से बाहर आ चुके हैं। अब नए बल्लेबाज यूनिट नंबर 4 की पोजीशन पे मैदान के अंदर दाखिल हो रहे तुषार कोहली। दोनों भाई भाई मैदान के अंदर आ चुके हैं। भाइयों की जोड़ी क्रिकेट के मैदान के अंदर हमने बहुत बार देखी, इंटरनेशनल लेवल हो, लेजर क्रिकेट हो, टेनिस क्रिकेट हो, लेकिन यहाँ पर ये 2 भाइयों की जोड़ी मैदान के अंदर क्या तहलका मचाएगी। कि इस बीच रोहन की अंतिम आखिरी एक गेंद शेष बची है इस सेकेंड ओवर की, सेकेंड ओवर प्रोग्रेस एंड लास्ट डिलीवरी। ये गेंद अच्छी गेंद थी, ये देखिए 2 पैरों के बीच में से गेंद चली गई और नंबर आएंगे 4। दूसरे ओवर का खात्मा होता हुआ 2 ओवर के साथ टीम के टोटल की बात करें तो टोटल बन चुके हैं 27 रन।
27 रन लग चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर। डेथ ओवर में यानी डेथ ओवर में कौन से गेंदबाज को प्रचारण करेंगे टीम के कप्तान, ये देखना भी लाजमी रहेगा। ड्रिंक ब्रेक जरूर मैदान के अंदर हो चुका है। तीन ओवर का मुकाबला है ये। सत्ताईस रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं और संदेश सालून के यहाँ पर आ चुके हैं। आइए मंच के ऊपर, आपका भी स्वागत रहेगा इस प्रतियोगिता में। तो डेथ ओवर में कौन से गेंदबाज है? चलिए फील्ड को जल्द से जल्द सजाना है, फील्ड को सजाइए क्योंकि और एक मुकाबला भी हमें खेलना है, ग्रैंड फिनाले। और डेथ ओवर में आ चुके गणेश पाटिल। ये शायद 40+ मास्टर है गणेश पाटिल, लेकिन अब क्या करिश्मा कर पाएंगे? आखिरी 6 गेंदें बची है, कितना टारगेट सेट करेगी टीम रॉयल वुल्वे? पहली गेंद और दिन में तारे दिखाया। ये भाई रुकने वाले किधर है? ये बहुत ही लंबा छेदागा। टीम का टोटल बना है लगभग, यहां से देखा जाए तो अन्ना गोंदली की याद दिलाते हैं, 3-3। और बिल्कुल छक्के के साथ अपना अकाउंट ओपन करते हुए तुषार। और बिल्कुल देखिए जगदीश जी नाइक यहाँ पर आ चुके हैं, उनका भी तहे से शुक्र गुजारना चाहेंगे और बिल्कुल चलेंगे मैदान के अंदर। एक बिग फाइट देखने के लिए मिल रही है। लोअर फुल टॉस गेंद थी और इसका पूरा फायदा उठाया। गेंद जाएगी बिल्कुल सीमा रेखा के बाहर, नंबर 4 के लिए। और 24 के साथ टीम का स्कोर बन चुका है 37 रन, 37 रन इन स्कोर कार्ड। 37 रन। अब अच्छे टोटल की तरफ बढ़ती हुई नजर आ रही टीम रॉयल वुल्वे, क्योंकि आगे की बात करें तो बामन डोंगरी टीम कल के दिन ग्रैंड फिनाले में मेगा फाइनल में दस्तक दे चुके। तो 4 गेंदें अभी भी शेष है। टोटल कितना जमा, टारगेट कितना सेट करेगी ये देखना भी लाजमी रहेगा। ये देखिए, ये होता है मनोवैज्ञानिक दबाव, ये प्रेशर होता है और बिल्कुल प्रेशर गणेश पाटिल के ऊपर दिखाई दे रहा है। ये अतिरिक्त होगी, ये दोबारा करनी पड़ेगी। टीम का टोटल बन चुका है 38 रन आए हैं। पिछले मैच में 4 गेंदें वाइड डाली थी। ये गेंद स्क्वायर लेग अंपायर के ऊपर से जरूर गेंद ट्रैवल हो चुकी है। मैच सिंगल जरूर चुराया है, एक से ज्यादा कुछ नहीं मिलेगा। और इस सिंगल के साथ टीम का स्कोर बन चुका है 39 रन स्कोर कार्ड के ऊपर। अभी भी इस ओवर की 3 गेंदें शेष है। क्या 50 तक रविंद्र चिरलेकर ये टीम पहुंचेगी? क्या मन्नू मनोज मात्रे ये 50 का आंकड़ा छुपाएगी? क्योंकि जरूरत है, बामन नगरी टीम इंतजार कर रही होगी कौन सी टीम हमारे सामने यहाँ पर भिड़ेगी। ये गेंद उठाया है, गेंद के नीचे फील्डर है, लेकिन ये आसान सा कैच लपक लिया। इस कैच के साथ बल्लेबाज तेजस कोहली के पारी का खात्मा। टू गो। टीम के टोटल की बात करें तो 39 रन इन स्कोर कार्ड, 39 रन लग चुके स्कोर कार्ड के ऊपर। 17 रनों का योगदान दिया हुआ है। अब न्यू कैंडिडेट बैट्समैन मैदान के अंदर दाखिल हो रहे मिस्टर चंदन मडवी। बिल्कुल चंदन मडवी आ चुके मैदान के अंदर, लेकिन इस मैच अभी भी एक गेंद 2 गेंदें शेष है। तो 2 गेंदों में एक आध बड़ा हिट के तलाश में रहेगी टीम रॉयल वुल्वे, लेकिन टीम मोरावे भी चाहती होंगी कि यहां से बड़ा हिट ना आए। तो एक
टारगेट का पीछा किया जा सकता है। लेकिन क्या होगा मैदान के अंदर, कौन सी टीम संघर्ष करेगी, जो जीतेगा वो जाएगा बिल्कुल मेगा फाइनल में, लेकिन हारेगा तो निराश होकर जाना पड़ेगा। अच्छी गेंद, सटीक लाइन की गेंद। देखिए यहाँ पर बल्लेबाज चकमा खा गए और चकमा खाने वाली गेंद के ऊपर कभी कोई नंबर नहीं होता। डॉट गेंद की समाप्ति। अब अंतिम आखिरी एक गेंद बची है। इस गेंद के ऊपर टारगेट सेट करने वाली गेंद रहेगी। कितना टारगेट सेट करेगी टीम रॉयल उल्वे। ये गेंद अच्छा शॉट सिलेक्शन किया है, सिंगल निकाला है, दूसरे के लिए भागे है, ये दो भी निकाला है, तीसरे के लिए भागे, देखना है क्या होता है। लेकिन यहाँ पर मिलेगी विकेट रनआउट के तौर पे तो मिले हैं दो और टीम का टोटल बन चुका है यहाँ से 41 रन और 42 रनों का टारगेट का पीछा करना है। यानी 18 गेंदे 42 रन, 42 रन 18 गेंदे। कौन जीतेगा कौन हारेगा, किसके सपने होंगे साकार, कौन सी टीम जाएगी मेगा फाइनल में, कौन सी टीम यहाँ से चलती बनेगी, इसका आंखों देखा हाल सुनेंगे हम एक ब्रेक के बाद। और बिल्कुल उस ब्रेक के बाद माइक्रोफोन पे आएंगे मेरे साथी कम्युनिकेटर मनोज जी मात्रा मैन फ्रॉम मोरावे गांव। थँक्यू श्रीमतजी घरत. आपण सेमीफायनलची मॅच पाहतो, लढत पाहतो. एका साईडला रॉयल स्पोर्ट उल्वे आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये विचार केला तर धीरज स्मृती मोरावे. सेमीफायनलची लढत आहे. या मॅचमध्ये जिंकेल तो शेवटच्या मॅचपर्यंत पोहोचेल. ग्रँड फिनालेमध्ये ज्या सामन्याची आपण उत्सुकताने वाट पाहतो तो अंतिमचा सामना असेल ग्रँड फिनाले. तर विचार केला टार्गेट सेट करायचा मैदानाच्या आतमध्ये 41 धाबांसह उभारला. 42 धाब्याचा टार्गेट सेट करायचा आहे. 42 रन्स टू विन. फार महत्वाचा सामना आहे. या मॅचमध्ये जिंकेल तो एका ट्रॉफीचा मात्र मानकर ठरेल. कालच्या दिवसामध्ये बामणडोंगरी संघ मात्र ग्रँड फायनलमध्ये पोहोचला. कालच्या दिवसामध्ये विचार केला बामणडोंगरी संघाने चांगला परफॉर्मन्स दिला, इफर्ट दिलं आणि त्यानंतर शेवटच्या मॅचपर्यंत आज आपल्याला बामणडोंगरी संघ आणि या मॅचमध्ये जिंकेल तो बामणडोंगरी संघापुढे मात्र शेवटच्या फायनल मुकाबल्यामध्ये अंतिमच्या ग्रँड फायनलमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. 42 रन्स टू विन. आमचे स्कोरर आणि समालोचक रवींद्र चिर्लेकर आम्हाला माहिती पुरवतील की प्रत्येक षटकाच्या सरासरी कशा प्रकारे मागे असेल. 14.00 या रन रेट स्वरूपाने चालावा लागेल प्रत्येक षटकाचा जर विचार केला तर. धीरज स्मृती मोराबे आणि एका साईडला रॉयल स्पोर्ट उल्वे अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. सेमीफायनलची मॅच फार महत्वाची इम्पॉर्टंट मॅच आहे. प्रवीण पवार सर आणि आत्माराम कोळी सर कालच्या दिवसापासून या स्पर्धेला मात्र आपण पाहिलं तर पंचांच्या कामगिरीसाठी चांगली भूमिका आपण पाहिलं. त्याच्या माध्यमातून चांगलं डिसिजन. 42 धाबेचं लक्ष. 42 रन्स टू विन. चला सलामीची जोडी पाठवा मोराबे संघ. कुठेही थांबू नका. अजित शिवकर आणि अलंकार म्हात्रे ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळेल. 42 धाबेचा टार्गेट सेट करण्यासाठी या सेमीफायनलच्या लढतीमध्ये रॉयल स्पोर्ट उल्वे संघ मात्र सज्ज झालाय. आमचे पंच देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेत. प्रवीण पवार सर कर्नाला स्पोर्ट अकॅडमी पडवेलच्या माध्यमातून आपण पाहिलं तर पंचांची कामगिरी करतात सर आणि आत्माराम कोळी सर देखील सातत्याने अनेक वेळा आपण पंचांच्या कामगिरीमध्ये पाहिलंय. या मुलींवर विभागामध्ये अप्पा कोळी. तर जाऊया मात्र सामन्याला सुरुवात होतोय दुसऱ्या फेरीतील. मात्र तत्पूर्वी मी आमच्या आयोजकांना विनंती करतो की बामणडोंगरी संघाला मात्र आपण नक्कीच इथे हजर राहायचं आहे. घड्याळामध्ये श्रीमत घरात आपण पाहिलं वाजले गेलेत 5:17 झालीत. आणखी एक सामना आपल्याला 3 ओव्हरचा खेळवायचा आहे. त्यामुळे मी विनंती करणार आयोजकांना की जास्तीत जास्त आपण लक्ष द्यायचं आहे. शिवृष जजबार रॉयल स्पोर्ट उल्वे कुठेही मात्र वारंवार आपण एकत्र येऊ नका. आणखी एक बॅलन्स सामना आहे. त्यामुळे रॉयल स्पोर्ट उल्वे आपण कृपया करून टीम मीटिंग करायची नाही आणि वारंवार एकत्र येऊ नका. 42 धाबेचं लक्ष. 42 रन्स टू विन. या मॅच मध्ये जिंकायचं आहे. नक्कीच आपल्याला हे प्रयत्न करावे लागतील. जिंकू किंवा मरू शत्रू संघ आम्ही युद्ध लढू. नक्कीच आपल्याला छत्रपती शिवरायांनी मात्र ही शिकवण दिली आणि या मॅच मध्ये आपल्याला जिंकायचं आहे. हेच प्रयत्न तर करावे लागतील. मोराबे संघाला एका साईडला रॉयल स्पोर्ट उल्वे संघाला दोन्ही संघाला मात्र शुभेच्छा. आणि मात्र जाऊया मात्र दुसऱ्या सत्राला जशी सुरुवात होतोय. चंदन मडवी
दुसऱ्या सत्रामध्ये षटक क्रमांक पहिला फेकण्यासाठी गोलंदाज डावखुर्दाचा फलंदाज अजित शिवकर, स्ट्राईक वरती फलंदाज मोराबे संघाचा धीरज स्मृती आणि राष्ट्रकुल मात्र फलंदाज अलंकार मात्रे. 42 धाबेचं लक्ष्य. या सेमीफायनलच्या लढतीमध्ये कोणता संघ मात्र ग्रँड फायनल मध्ये पोहोचेल, अंतिमच्या टप्प्यापर्यंत पोहोचेल हे मात्र आपल्याला नक्कीच वेळ आणि काल मात्र सांगू शकेल. 42 धाबेचं लक्ष्य, गेम ऑन. पंचाचा मात्र ग्रीन सिग्नल. षटकातील पहिला चेंडू घेऊन येतो चंदन मडवी. अजित शिवकर साठी फुलटास प्रकारचा चेंडू, चांगला गॅप सिलेक्शन केलाय. चेंडू मात्र पाहू शकाल क्षेत्ररक्षक आडवी पर्यंत, एक धाव कंप्लीट आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील पूर्ण केली. चांगलं क्षेत्ररक्षक पाहायला मिळालं. 2 धावसंख्या कंप्लीट झाल्या. इथे 2 धावेने खातं ओपन केलं वैयक्तिक अजित शिवकर स्वतःचा आणि संघाचा धावसंख्या ओपन करतोय. इथे 2 धावेने खातं ओपन झालाय. इथे काय घडलं, सापडला जातोय अजित शिवकर. एक मोठा मासा झालेला अडकलाय चंदन मडवीच्या. पहिला झटका मिळेल मात्र धीरज स्मृती मोराबे संघाला. अजित शिवकर इथे मात्र पहिला विकेट मिळतोय. पहिल्या चेंडूवरती मोठा मासा झालेला अडकलाय. 42 धाबेचा टार्गेट. आता इनायत नंबर 3. 42 धाबेचं लक्ष आहे. 14.00 या सरासरीने चालायचं आहे. नक्कीच आमचे स्कोरर आम्हाला माहिती पुरवतात. लाडके प्रेक्षक वर्ग देखील या मैदानावरती, या क्रीडांगणावरती पाहिला भव्य दिव्य क्रीडांगण स्वर्गीय रमण शेट नगरी वहाल आयोजित स्वर्गीय सूरज घन स्मृती ट्रॉफी 2024 या स्पर्धेचा दुसरा दिवस, अंतिमचा टप्पा. अंतिमच्या टप्प्यापर्यंत ही स्पर्धा टेपली आणि शेवटच्या मॅच पर्यंत जाईल ही स्पर्धा ग्रँड फायनल मध्ये. तर राकेश पाटील येईल इनायत नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती. 1 डाऊन स्वरूपात राकेश पाटील इथे सफलता प्राप्त झाली चंदनला. जे चंदनकडे मात्र चांगली गोलंदाजी आहे आणि सध्या तरी मात्र ती कामगिरी केली रॉयल स्पोर्ट उल्वे संघासाठी. फार महत्वाची विकेट अजित शिवकरची प्राप्त झाली. आता मात्र राकेश पाटील येतोय. विचारात्मक गोलंदाजी आपण पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला. टीमची धावसंख्या 1 बाद 2 आकड्यावरती. स्कोरकार्डवरती धावसंख्या राकेश पाटील येतोय. नवीन फलंदाज गोलंदाज चंदन मडवी. गोलाच्या मार्कवर षटकातील पुढचा चेंडू राकेश साठी विकेल. फुलटास प्रकारचा चेंडू, क्षेत्ररक्षक येईल का? तर पूर्वी मात्र इथे एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी 2 फलंदाज धावतील आणि 2 धावसंख्या देखील पूर्ण केल्या जातात. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या पोहोचली तब्बल 1 बाद 4 या आकड्यावरती. 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 42 धावेचा टार्गेट आणि टीमची धावसंख्या 4 या आकड्यावरती. मॅच मध्ये जिंकण्यासाठी गोलंदाज चंदन मडवी. चौथा चेंडू आपल्या षटकातील मात्र फेकण्यासाठी सज्ज राकेश पाटील. सुरेख चेंडू फेकलाय. त्या चेंडूवरती मात्र प्रहार चढवलाय. मिडल विकेटचा क्षेत्ररक्षक गेले. 1 धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी 2 फलंदाज धावतील. दुसरी धाव देखील इथे पूर्ण केली जातोय. काय घडलं, काय घडलं या मैदानामध्ये, काय घडलं आपण पाहिला. सातत्याने आता काही करू शकत नाही आणि ते मात्र 2 धावेने संघ पुढे जाईल. संघाची धावसंख्या पोहोचली तब्बल 6 या आकड्यावरती. 6 धावसंख्या स्कोर कार्ड वरती. स्कोरबोर्डवरती पाहायला मिळते चंदनच्या षटकातील शेवटचे 2 चेंडू उरलेत. चांगल्या पद्धतीने जोरदार अपील झाली आणि त्यानंतर मात्र इथे 1 धाव कंप्लीट होतोय. बायच्या स्वरूपाने आत्माराम गोळी सरांचा इशारा देऊन 1 धावायचा आणि 1 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचेल तब्बल 7 या आकड्यावरती. या पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू चंदन वडवीला मी पाहिलाय. अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. आज देखील त्याच पद्धतीची गोलंदाजी आहे. त्याच्या माध्यमातून 5 चेंडू फेकलेत, 1 विकेट प्राप्त केलाय आणि 7 धावसंख्या खर्च केल्यात. 42 धावेचा टार्गेट आहे. अद्याप 35 धावेची आवश्यकता. येणारे 13 चेंडू 35 धावा 35 धावा 13 चेंडू मध्ये करावे लागतील. या मॅच मध्ये जिंकण्यासाठी धीरज स्मृती मोराबे संघाला या षटकातील शेवटचा चेंडू अलंकार मात्रे. उलटाच प्रकारचा चेंडू कव्हरच्या रिजन मध्ये फटका सजवलाय. चेंडू फरार होईल सीमा रेषा पलीकडे चौकार जाईल आणि ते पहिला षटक होते कंप्लीट. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धीरज स्मृती मोराबे संघाची धावसंख्या 1 बाद तब्बल 11च्या घरामध्ये. डब्बल 1 नक्कीच अण्णा गोंधळे आमचे बनतात नेहमी. डब्बल दुरी, डब्बल तेरे, डब्बल पंजा आणि इथे मात्र डब्बल 1. 11 धावसंख्या मोराबे धीरज स्मृती संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती लागली. आता मात्र येणारे 12 चेंडू 31 धावेची आवश्यकता. 12 चेंडू 31 धावेची 32 धावेची आवश्यकता.
31 धाबीची आवश्यकता आहे. 12 चेंडू 31 धाबीची आवश्यकता. या मॅच मध्ये जर गणित केला, समीकरणाचा विचार केला, या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 12 चेंडू 31 धाबीची आवश्यकता आता मात्र करावी लागेल. ती विस्फोटक फलंदाजी राकेश पाटील आणि अलंकार मात्रेला ती कामगिरी करावी लागेल. या स्पर्धेमध्ये जर आपल्याला ट्रॉफी घेऊन जायचं असेल, या स्पर्धेमध्ये जर आपल्याला ग्रँड फिनाल मध्ये पोहोचायचं असेल, फार इम्पॉर्टंट मॅच दोन्ही संघांसाठी. रॉयल स्पोर्ट उलवे आणि एका साईडला मात्र धीर स्मृती मोराबी संघाला. गोलंदाज येतोय आकाश मडवी, षटक क्रमांक 2. पहिला चेंडू लॉप केलाय राकेश पाटील, मिडवे क्लिअर, सीमा रेषा पलीकडे टोकलाय. हा धमाकेदार षटकार, लाजवाब. राकेश पाटील जर मात्र मैदानामध्ये बरसला तर नक्की धीर स्मृती मोराबे संघ मात्र धीरज मात्रेची आठवणीला उजाला देईल. नक्कीच या मॅच मध्ये कमबॅक करावा लागेल. संघाची धाबसंख्या 17. आज जरी आमचा धीरज मात्रे हरपला असेल तरी आठवणीला मात्र आम्ही सातत्याने उजाला देऊ. एक चांगला खेळाडू आमच्यापासून हरपला, परंतु इथे मात्र चांगला फटका राकेशच्या बॅट मधून आपण पाहिला. गोलंदाज पुन्हा एकदा आकाश. लाजवाब राकेश पाटील, बिग 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 बिग, सीमा रेषा पलीकडे टोकलाय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. ही मात्र मोरावे गावची ओळख आहे. सातत्याने आपण पाहतो हा षटकारवरती षटकार येतोय आणि ते मात्र उल्वे संघाला दाखवून देतोय. संघाची धाबसंख्या 23 रन्स. 2 चेंडूवरती 2 प्रहार झालेत, लाजवाब प्रहार केलेत. या मॅच मध्ये आता शिरकाव करतोय धीर स्मृती मोरावे संघ. 23 रन्स, 42 धाबेचं लक्ष आणि अशा प्रकारचे फटके हवे आहेत या मॅच मध्ये, कारण ही मॅच आहे सेमीफायनलची लढत. या लढतीमध्ये आम्हाला जिंकायचं आहे. चला बामणडोंगर संघ कॉपरेट करा. शेवटची मॅच असेल ग्रँड फिनाले. 2 चेंडूवरती 2 हल्ले चढवलेत आकाश मडवीवरती. षटकातील तिसरा चेंडू. हा चेंडू पाहू शकाल मात्र पंच आत्माराम कोळीसरे हा चेंडू डॉट ठरवतात आणि तिसरा चेंडू मात्र डॉट येतोय. संघाची धाबसंख्या थांबली, धाबसंख्या पोहोचली तब्बल 23 आकड्यावरती. अद्याप या षटकातील शेवटचे 3 चेंडू उरलेत. 42 धाबेचं लक्ष. 42 रन्स टू विन मोराबे संघाला जिंकण्यासाठी. लाजवाब लाजवाब, बिग हिट, सीमा पार. राकेश पाटीलच्या बॅट मध्ये तिसरा षटकार. आज राकेश पाटील मात्र दाखवते मैदानामध्ये. सातत्याने मित्रांनो खेळ पाहायचा आहे तर स्वतःचा प्रात्यक्षिक उदाहरण, स्वतःची मात्र आत्मपरीक्षा होतो आणि त्यानंतर मात्र हा खेळ पाहायला मिळतोय. संघाची धाबसंख्या 6 ने पुढे. धाबसंख्या पोहोचली तब्बल 29 आकड्यावरती. कधी कोणाला कमी लेखू नका. सातत्याने आपण खेळ पाहत राहा, स्वतःचा खेळ सादर करा आणि आज मात्र या मॅच मध्ये सिद्धत्व आपण पाहू शकाल. 29 रन्स टू विकेट लॉस. आपण जर विचार केला धीर स्मृती मोराबे संघाचे या षटकातील शेवटचे 2 चेंडू उरलेत आणि धाबसंख्येची आवश्यकता आहे ती 8 चेंडू 13 धाबेची आवश्यकता. धीर स्मृती मोराबे त्यांच्या आगेसमध्ये रॉयल स्पोर्ट उलवे सन्माननीय अरुण शेठ दापोलकर साहेब इथे आले आहेत. आमचे वालगावचे सोरचे स्वागत. या साहेब आपलं सोरचे स्वागत या स्पर्धेमध्ये. 3 षटकार आणि 22 वैयक्तिक धाबसंख्या. राकेश पाटील, बिग हिट, सीमा पार, षटकार. इथे मात्र थांबणार नाही. ही मात्र ओळख दाखवते आज राकेश पाटील. संघाची धाबसंख्या 4था षटकार त्याच्या बॅट मधून आलाय. संघाची धाबसंख्या पोहोचली 35 आकड्यावरती. आता 7 धाबेची आवश्यकता. सेमीफायनलची लढत. चला बामणडोंगरी संघ आपला कर्णधार यायचा आहे, कारण या मॅच मध्ये जिंकेल तो मात्र ग्रँड फायनल मध्ये पाहायला मिळेल. आता 7 धाबेची आवश्यकता. धीर स्मृती मोराबे संघ. बरेच आमचे प्रेक्षक वर्ग इथे आलेत. जरी लाईव्ह स्पर्धा असली तरी प्रत्यक्षाने या मॅचचा आनंद घेण्यासाठी आलेत. खरोखर स्वागत सर्वांचं. बॅटची येणारी एज होती आणि त्यानंतर मात्र हा चेंडू डॉट येतोय. शेवटचे 6 चेंडू उरलेत आणि 7 धाबेची आवश्यकता. चला बामणडोंगरी संघ उपस्थित असेल तर कर्णधार या. शेवटचे 6 चेंडू आणि 7 धाबेची आवश्यकता. श्रीमद घरात रवींद्र चिर्लेकर स्वागत झाला. पहिली मॅच 1 चेंडू 6 धाबेची आवश्यकता होती. षटकार 1 चेंडू षटकार हवा होता तेव्हा नक्कीच आमचे सुनील पाटील यांचे सुपुत्र ऋतिक पाटील भायाने षटकार ठोकला होता. दुसऱ्या मॅच मध्ये 1 चेंडू 1 धाबेची आवश्यकता होती. ती देखील मॅच मात्र मोराबे संघ जिंकला होता. आता देखील सामना आपण पाहिला. शेवटचे 6 चेंडू उरलेत आणि 7 धाबेची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग आहे या मॅच मध्ये. 6 चेंडू 7 धाबेची आवश्यकता या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. सेमीफायनलची लढत. चला बामणडोंगर संघ या. पण आज मात्र राकेश पाटीलची बॅट लाजवाब मैदानामध्ये पाहायला मिळाली. या क्रीडांगणावरती रमण शेठ घरत नगरीमध्ये
सातत्याने मोराबे संघाला हा क्रीडांगण सातत्याने लाभलाय. अनेक वेळा आम्ही पाहिला मेहरा स्पोर्टने देखील याच क्रीडांगणावरती अगोदर ओढापूर्ण स्पर्धा झाली, त्या स्पर्धेमध्ये देखील चॅम्पियन ठरला होता. आज देखील दिवसभरात सातत्याने चांगला परफॉर्मन्स दिला. तर 35 धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत जातात संघाच्या आणि वैयक्तिक धावसंख्या राकेश पाटीलच्या 28 धावसंख्या. शेवटचे 6 चेंडू 7 धावेची आवश्यकता. अश्वित कारकर सामोरे अलंकार म्हात्रे. काय केला, काय चुकी केली ते मात्र फलंदाज बाद होईल. पहिला इथे चुकी झाली अलंकार म्हात्रेची, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, तिसरा झटका मिळेल. दुसरा विकेट प्राप्त होते ते मात्र उल्वे संघाला. आता मात्र शेवटचे 5 चेंडू 7 धावेची आवश्यकता. या मॅच मध्ये जिंकण्यासाठी चला बामणडोंगरी संघ उपस्थित झालाय. या मॅच मध्ये जिंकेल तो मात्र आपल्याला बामणडोंगरी आणि जो संघ जिंकेल त्या संघासमित आपल्याला ग्रँड फिनाले पाहायला मिळेल. शेवटचे 5 चेंडू आणि 7 धावेची आवश्यकता. अंकित शिवकर डावकर्त्याचा फलंदाज अंकित शिवकर. सातत्याने श्रीमंत घरात म्हटलं तर अनेक वेळा आपण देखील स्पर्धेमध्ये आपल्या विभागामध्ये जेव्हा जेव्हा स्पर्धा असतात तेव्हा घटक म्हणून असतात आणि आपण देखील अनेक वेळा स्पर्धा पाहतात श्रीमंत. परंतु आजची जी स्पर्धा आपण मॅच पाहिली लाजबाब सर्व टीमने परफॉर्मन्स दिला. रॉयल उल्वेने देखील तेवढा चांगला खेळ केला. एका साईडला मोराबे संघाने आणि या शेवटच्या टप्प्यापर्यंत सेमीफायनलच्या लढतीपर्यंत आलेत. नक्कीच दोन्ही संघांना फार इम्पॉर्टंट मॅच आहे आणि या मॅच मध्ये जिंकेल तो शेवटच्या ग्रँड फिनाल मध्ये खेळताना पाहायला मिळेल. 5 चेंडू 7 धावा 7 धावा 5 चेंडू सरण्यासारखा रंग बदलवणारा क्रिकेट. बराच काही आपल्याला सांगून जाणारा हा टेनिस क्रिकेट आहे. अनुचित दाबाने भरलेला हा क्रिकेट आहे. कधी पारडा मोराबेच्या बाजूने जातोय, कधी पारडा उल्वे संघाच्या बाजूने जातोय. शेवटचे 5 चेंडू 7 धावेची आवश्यकता. अश्वित खारकर त्याने मात्र पहिल्या चेंडूवरती जरी स्टंप आउटचा फलंदाज झाला तरी मात्र अलंकार मात्र त्यानंतर अंकित शिवकर येतोय. 5 चेंडू 7 धावेची आवश्यकता. अश्वित खारकर अंकित शिवकर. चेंडू कार्पेटच्या साईडने फटका सजवला. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी हार्डीच्या चिताने इथे मात्र एका धावेवर फलंदाज थांबलाय. आता शेवटचे 4 चेंडू उरलेत आणि जिंकण्यासाठी 6 धावेची आवश्यकता. 4 चेंडू 6 धावा 6 धावा 4 चेंडू. नंदकुमार गायकवाड आमचे उल्वे गावचे या आपलं देखील सहर्ष स्वागत. शेवटचे 4 चेंडू 6 धावेची आवश्यकता. 40+ मास्टर आज देखील उल्वे गावातील तेवढेच प्रेक्षक इथे उपस्थित आहेत. मोरावे गावातील सर्व इथे प्रेक्षक बामणडोंगरी म्हणजे या उल्वेलोड विभाग मध्ये म्हटलं तर सातत्याने सर्व खेळाडू इथे या मॅचचा आनंद घेतात. जरी लाईव्ह स्पर्धा असली तरी मात्र या मैदानावरती मात्र खचखचात भरलाय मैदान. तर मॅच चालू आहे. एका साईडला धीर स्मृती मोहरावे आणि एका साईडला जर विचार केला तर रॉयल स्पोर्ट उल्वे. शेवटचे 4 चेंडू आणि 6 धावेची आवश्यकता. 4 चेंडू 6 धावा 6 धावा. अश्वित खारकर राकेश पाटील इथे हलक्या पद्धतीने कट केलाय. एकच धाव मिळेल. आता शेवटचे 3 चेंडू. सामना काय येऊन टेपलाय परत पुन्हा एकदा श्रीमंत घरात म्हणणार. शेवटचे 3 चेंडू आणि 5 धावेची आवश्यकता. शेवटचे 3 चेंडू 5 धावा. श्रीमंत घरात काय मॅच येऊन टेबली पुन्हा एकदा त्याच दिशेने पाहू शकाल. मोराबे संघाकडच्या बाजूने शेवटच्या चेंडूवरती येते का काय ही मॅच. नक्कीच आता शेवटचे 3 चेंडू आणि 5 धावेची आवश्यकता. अश्वित खारकर अंकित शिवकर 5 धावेची आवश्यकता या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. पटका चांगला सजवलाय. पाहू शकाल क्षेत्ररक्षक पोहोचेल, चेंडूला जज करेल. दुसऱ्या धावेसाठी मात्र 2 फलंदाज धावतील. तत्पूर्वी मात्र राकेश पाटील हा फलंदाज बाद होतो. आता 4 धावेची आवश्यकता. शेवटचे 2 चेंडू. काय इथे पाहिला तिसरी मॅच देखील मोरावेच्या बाजूने त्याच दिशेने पुन्हा चालली. कुठेतरी राकेश पाटील कडे स्ट्राईक हवी होती. राकेश पाटील हवी ठरला होता या मॅच मध्ये, ज्याने मात्र वैयक्तिक 19 धावसंख्येचा खेळ केला होता. ज्याच्या बॅट मधून आपण 29 धावेचा खेळ केला होता माप्यासमी. 4 षटकार पाहिले होते. तो राकेश पाटील रनआउट स्वरूपाने बाद होतोय. चुकीचा मात्र कुठेतरी स्ट्राईक हवी होती राकेश पाटील कडे. आता मात्र शेवटचे चेंडू उरले 2 आणि आवश्यकता राहिली 4 धावेची. 2 चेंडू 4 धावा 4 धावा 2 चेंडू. या मॅच मध्ये अश्वित कारकरचं देखील तेवढं कौतुक करावं लागेल कारण 7 धावेची आवश्यकता असताना मॅच येऊन टेबली ती तब्बल 2 चेंडू 4 धावेवरती. 2 चेंडू 4 धावा 4 धावा 2 चेंडू मध्ये कराव्या लागतील. राकेश पाटील नवीन फलंदाज ऋतिक पाटील. राकेश पाटील 29 धावेचा खेळ केला आपल्या संघासाठी. 4 षटकार डोगले पण निराशाजनक परतलाय. पण शेवटचे 2 चेंडू 4 धावा. कोणता संघ ग्रँड फिनाल मध्ये पोहोचेल, अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचेल, या ट्रॉफी पर्यंत पोहोचायचं आहे दोन्ही संघांना. एका साईडला रॉयल स्पोर्ट उल्वे आणि एका साईडला धीर स्मृती बोरावे.
2 चेंडू आणि 4 धावा. हे मात्र सांगतील आपल्याला काय घडेल. हा चेंडू काय घडलाय, वाईट इशारा पंचांचा. आता मात्र 2 चेंडू आणि 3 धाबेची आवश्यकता. काय मात्र सर्वांचं इथे धाबे दणाणले या मॅच मध्ये, काय मात्र रंगत आणली. शेवटचे पंचांशी कोणी वादावाद करू प्रवीण पवार सर आहेत, कर्नाल स्पोर्ट अकॅडमी. चंदन असेल, तेजस दादा, पंचांशी कोणी वादविवाद करू नका. शेवटचे 2 चेंडू उरलेत. 3 धाबेची आवश्यकता. 2 चेंडू 3 धाबेची आवश्यकता मॅच मध्ये जिंकण्यासाठी. सेमीफायनलची लढत आहे. लढत मध्ये कोण जिंकतोय हे पाहणं फार आवश्यकता. अश्वित कारकर गोलाच्या मार्कवर. काय घडला, चुकी झाली. आता मात्र 1 चेंडू आणि 3 धाबेची आवश्यकता. राकेश पाटील जेव्हा रनआउट मध्ये बाद झाला, या मॅचचा पल्ला पलटला. मी म्हटलंय अनुचित दाबाने भरला क्रिकेट आहे. सरकार रंग बदलवणारा क्रिकेट आहे. बराच काही आपल्याला या क्रिकेटने दिलाय. अनेक वेळा आम्ही देखील पाहिलंय असे सामने घडताना. कोणीतरी वाटलं होतं की मोरावे संघ हवेत ठरला होता, पण तदनंतर मात्र अश्वित कारकर जी कामगिरी करतोय लाजवाब. शेवटचा 1 चेंडू 3 धाबेची आवश्यकता. 1 चेंडू 3 धाबेची आवश्यकता. या मॅच मध्ये मोरावे संघ जिंकेल की मात्र वुलवे संघ. शेवटचा चेंडू पाऊस आला. अंकित शिवकर मात्र फायनल मध्ये प्रवेश करतो मोरावे संघ. शेवटच्या चेंडूवरती आज मात्र मोरावे संघाचं लक आहे. शेवटच्या चेंडूवरतीच मॅच जिंकलाय. तिन्ही सामने मात्र शेवटच्या चेंडूवरती जिंकलाय. धीरज मात्रेला ही भावपूर्ण श्रद्धांजली आहे, कारण धीरज मात्रेचा संघ आहे श्रीमंत गरज, आणि आज धीरजला आम्ही आदरांजली दिली. टॉस करूया. टॉस चला मोरावे संघाचा कर्णधार या. एक खेळाडू या, राकेश पाटील. आपण टॉस करण्यासाठी यायचं. 1 जण लगेच बामणडोंगर संघ. तिन्ही सामने मात्र मोरावे संघाने जिंकलेत. शेवटच्या चेंडूवरती षटकार, 1 धाव आणि पुन्हा एकदा या षटकारावरती मोरावे धीरज मध्ये संघ ग्रँड फायनल मध्ये पोहोचतोय. हा मैदान, हा क्रीडांगण, ही स्पर्धा चांगल्या पद्धतीने मोरावे संघाला लकी ठरली. लांगेश्वर 40+ संघाने देखील याच मैदानावरती 40+ स्पर्धेमध्ये देखील बक्षीस पटकावलं होतं. हा क्रीडांगण मात्र लकी आहे मोरावे गावासाठी. चला या टॉस साठी टॉस करूया.